श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर तुम्हाला ही कारल्याची भाजी आवडत नाही का? तुम्ही त्यातलेच आहात का? तर माझ्या पद्धतीने अशी कारल्याची भाजी नक्की ट्राय करा. तर सुरुवातीला पहिल्यांदा कारले स्वच्छ असे धुवून घ्या, फडक्याने नंतर पुसून घ्या. त्यानंतर अशा पद्धतीने कारल्याचे काप करा, किंवा तुम्हाला जसे आवडत असतील तशा पद्धतीने तुम्ही कारल्याचे काप करू शकता. कारल्याचे काप केल्यानंतर त्यातले बिया असतात ते काढून घ्या. कडवटपणा जातो. आणि कारले कधी पण अशा हिरव्या कलरचे आणायचे, म्हणजे छान लागते भाजी असल्या कारल्यांची. छानपैकी पटपट सगळ्या कारल्यांचे मी काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर मी त्यांना एका डब्यामध्ये ठेवलेलं आहे. बघू शकता तुम्ही कारल्याचे काप किती छान पद्धतीने केलेले आहेत. कुठेतरी एखाद्याला बी राहिला असेल तर मी काढून घेतलेले आहेत. त्यानंतर मी आता कारल्यामध्ये सगळ्यात पहिलं मीठ टाकून घेते. मीठ चांगलं हलवून घ्यायचं. जर तुमच्याकडे छोटं भांडं घेतलं असेल आणि कारल्याच्या फोडी जर जास्त असतील तर माझ्या पद्धतीने असं वर ताट ठेवायचं आणि सगळीकडून हलवून घ्यायचं, म्हणजे एकत्र सगळीकडे लागतं. मीठ टाकल्यानंतर थोडं जरा मी झाकून ठेवले 1 मिनटं. त्यानंतर मी त्यामध्ये थोडासा गूळ घेतलेला आहे. आता तो मी गूळ त्यामध्ये टाकणार आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे झाकून ठेवू शकता. त्यानंतर आता मी वाटण्यासाठी लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस हे सगळं आता मी ठेचून घेणार आहे. थोडं तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे सगळं झाकून ठेवू शकता, नाहीतर मग डायरेक्ट भाजी केली तरीही चालतंय. असं काही नाही की झाकूनच ठेवायचं, पण झाकून ठेवल्यानंतर त्याचं जे पाणी सुटतं ना त्याच्यामधून कडवटपणा निघून जातो. तर आता मी भाजीला सुरुवात करू आपण. फोडणीसाठी मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल तापलं का नाही बघायला, त्यामध्ये थोडंसं जिरं टाकून बघायचं. आता आपलं तेल तापलेलं आहे. त्यामध्ये आता मी जिरे मोहरी टाकून घेतलेली आहेत. जिरे मोहरी चांगलं तडतडू द्यायचं. जिरे मोहरी चांगलं तडतडल्यानंतर त्यामध्ये 2-4 कढीपत्त्याची पानं टाकून द्यायची. छान असं कढीपत्त्याची पानं तळल्यानंतर त्यामध्ये आपण ठेचून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं, लसूण आणि कोथिंबीरचं. ते चांगलं हलवून घ्यायचं, खरपूस भाजून घ्यायचं. एक ते 2 मिनिट चांगलं भाजून घ्यायचं. हलवत राहायचं, नाही तर लालसर होतंय. त्यानंतर त्यामध्ये आपण जे डब्यामध्ये 5-10 मिनटं ठेवलेलं होतं ते कारले ते टाकून घ्यायचे. आता मी कारले टाकून घेतलेले आहेत. आता कारले मी चांगले हलवून घेणार आहे. म्हणजे कारला आता मी त्या वाटणामध्ये किंवा तेलामध्ये चांगले असे परतून घेणार आहे. तसंच 1 ते 2 मिनटं ठेवून द्यायचं. थोडं लगेच झाकून ठेवलं तर पाणी सुटेल.
त्यामुळे असंच 1 ते 2 मिनटं ठेवून द्यायचं. 1 ते 2 मिनटं झाल्यानंतर डबल त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि एकदा हलवून झाकण काढून नंतर एकदा हलवायचं आणि 5 ते 10 मिनटासाठी ठेवून द्यायचं. त्यानंतर आता चांगलं परतलेलं आहे. आपण त्यामध्ये घरगुती काळं तिखट टाकून घ्यायचं आपल्याला हवं आहे तेवढं. त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं, थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकून घ्यायचं. एकदा ते हलवून घ्यायचं सगळं. कूट टाकलेलं कूट तिखट सगळं हलवून घ्यायचं. तसंच 1 ते 2 मिनिट परतवून ठेवायचं. त्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा पाणी टाकायचं आणि 5 मिनटं झाकून छान असं वाफ काढून घ्यायची. 5 मिनटानंतर त्याला डबल एकदा हलवायचं. छानपैकी सगळं एकत्र करून घ्यायचं, खाली चिकटू द्यायचं नाही. अशाच पद्धतीने आपली घरगुती पद्धतीने छान अशी कारल्याची भाजी तयार आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवनवीन रेसिपी म्हणजे नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला दररोज अशाच नवनवीन रेसिपी अपलोड होतील. तर तुम्हाला माझी रेसिपी छान वाटतात का हे मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.